नमस्कार मित्रांनो. आजच्या या पवित्र दिवशी मन शांत नाही ना, कारण कुठेतरी अंतरात्म्यातून शिवनामाचा नाद उठतो आहे आणि त्या नादामध्ये हरवलेली एक दिव्य कथा आज आपल्याला हाक देत आहे. ही कथा आहे प्रदोष व्रताची. ही केवळ व्रताची कथा नाही, तर ही कथा आहे भक्तीची, तपश्चर्येची, संयमाची आणि महादेवाच्या अपार करुणेची. प्राचीन काळी जेव्हा देव, दानव, ऋषी आणि मानव सगळेच धर्माच्या मार्गावर चालत होते, तेव्हा संध्याकाळच्या त्या पवित्र प्रहरी घडणाऱ्या अद्भुत घटनांमधून हे व्रत जन्माला आले होते. जंगलांच्या सान्निध्यात वाहणाऱ्या नद्यांच्या काठी उभ्या असलेल्या मंदिरांमध्ये आणि आश्रमांमध्ये जेव्हा संध्याकाळचे दिवे प्रज्वलित होत, तेव्हा शिवभक्तांचे हृदय भक्तिरसाने ओथंबून जात असे. आजही त्या काळाचा सुगंध या कथेच्या शब्दांमधून अनुभवता येईल अशी ही कथा आहे. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. कथा सुरू करू का? भक्तांनो, या पवित्र कथांसाठी धार्मिक मराठी या आपल्या भक्ती परिवाराला नक्की जोडून ठेवा. कथा ऐकून मनात उठलेला भाव शब्दांत व्यक्त करा आणि भक्तीचा हा प्रवास अधिक पवित्र बनवा. प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशी दाट अरण्याने वेढलेली एक पवित्र भूमी होती, जिथे मंदाकिनी नदी शांतपणे वाहत होती. त्या नदीकाठी एक प्राचीन आश्रम होता, जिथे वेदज्ञ ऋषी संध्यासमयी अग्निहोत्र करत आणि देवतांचे आवाहन करत. त्या आश्रमाच्या जवळच एक स्वयंभू शिवलिंग असलेले जुने मंदिर होते, ज्यावर काळाने जरी आपली छाया टाकली होती, तरी त्या लिंगातून सतत दिव्य तेज प्रगट होत असे. त्या प्रदेशाचा राजा धर्मशील आणि शिवभक्त होता. त्याच्या राजवाड्यात प्रत्येक संध्याकाळी नंदीच्या चरणी दीप प्रज्वलित केला जात असे आणि प्रजाजनांसह राजा राणी प्रदोषकाळी उपवास करून शिवपूजन करत. त्या काळी प्रदोषकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा संगम मानला जाय. त्यावेळेस आकाशात अर्धचंद्र शोभून दिसे आणि वातावरणात एक अद्भुत शांतता पसरत असे. ऋषी सांगत की या क्षणी केलेली शिवभक्ती अनेक जन्मांची पापे नष्ट करते. एकदा त्या प्रदेशात भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटू लागल्या, वनश्री कोमेजू लागली आणि लोकांच्या मनात भीती गहर करू लागली. तेव्हा सर्व ऋषी एकत्र जमले. त्यांनी राजाला सांगितले की हे संकट दूर करण्यासाठी प्रदोष व्रताची योग्य पद्धतीने उपासना केली पाहिजे, कारण या व्रताच्या वेळी महादेव कैलासावरून पृथ्वीवर भ्रमण करतात आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात. राजा आणि राणीने श्रद्धेने हे व्रत करण्याचा संकल्प केला. संपूर्ण नगरीत संध्याकाळी शंखनाद झाला. मंदिरात गंध, पुष्प, धूप आणि दीपांनी वातावरण भारून गेले. वनातील पशुपक्षीही जणू शांत झाले. ऋषींनी मंत्रोच्चार सुरू केले आणि प्रदोषकाळ सुरू होताच आकाशातून दिव्य प्रकाश अवतरल्यासारखा भास झाला. भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण त्यांना जाणवले की महादेवाची कृपा अवतरत आहे. त्या क्षणी शिवलिंगातून निघालेल्या तेजाने संपूर्ण अरण्य उजळून निघाले आणि मंदाकिनी नदी पुन्हा भरून वाहू लागली. दुष्काळाचे सावट दूर झाले आणि लोकांच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण झाली की प्रदोष व्रत हे केवळ विधी नाही, तर शिवाशी नातं जोडणारा सेतू आहे. या पवित्र घटनेपासून प्रदोष व्रताची माहिती सर्वत्र पसरली आणि प्रत्येक संध्याकाळी भक्त प्रदोष काळाची वाट पाहू लागले, कारण त्या क्षणी महादेव सर्वात जवळ असतात आणि हीच त्या व्रताची खरी दिव्यता आहे. प्रदोष व्रताची ज्योत वनातून नगरात पोहोचली, तशीच ती राजमहालांच्या अंतःपुरातही उजळू लागली. त्या काळी उत्तर दिशेला विस्तीर्ण मैदानावर वसलेले एक समृद्ध राज्य होते, ज्याचा राजा न्यायप्रिय पण अंतर्मनाने अस्वस्थ होता. वैभव, समृद्धी असूनही त्याच्या मनात शांतता नव्हती, कारण राज्यातील काही गुप्त वैरभाव आणि प्रजेमधील मतभेद त्याला सतावत होते. एकदा संध्याकाळी राजमहालाच्या गच्चीवर उभा राहून तो पश्चिमेला मावळणाऱ्या सूर्याला पाहत असताना आकाशात अर्धचंद्र प्रकट झाला आणि त्या क्षणी त्याच्या कानावर मंदिरातील शंखनाद आला. त्या नादाने त्याचे मन हेलावले आणि त्याला ऋषींच्या शब्दांची आठवण झाली की प्रदोषकाळी केलेली शिवभक्ती राजालाही योग्य मार्ग दाखवते. त्या रात्री त्याने राणीशी चर्चा करून प्रदोष व्रत करण्याचा निश्चय केला. पुढील प्रदोषकाळी संपूर्ण राजमहालात स्नानविधी झाले. अंतःपुरातील स्त्रिया शुद्ध वस्त्र परिधान करून शांतपणे मंत्रजप करत बसल्या आणि राजाने स्वतः नंदीसमोर दीप प्रज्वलित केला. मंदिरात पोहोचताच त्याला एक विलक्षण शांती अनुभवायला मिळाली, जणू मनावरील ओझे हळूहळू उतरू लागले. त्याचवेळी राजदरबारातील काही अहंकारी सरदार या व्रताकडे उपहासाने पाहत होते, परंतु त्यांनीही राजाच्या आज्ञेने उपवास केला आणि पूजेत सहभागी झाले. प्रदोषकाळी पुजाऱ्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला, बेलपत्र अर्पण केले आणि मंत्रोच्चारांचा नाद संपूर्ण परिसरात घुमू लागला.
त्या क्षणी राजाला अंतःकरणातून जाणवले की सत्ता ही सेवा आहे आणि क्रोध हा दुर्बलतेचं लक्षण आहे. पूजा संपल्यानंतर त्याने सरदारांना जवळ बोलावून परस्परातील वैर विसरून राज्यहितासाठी एकत्र काम करण्याचा आदेश दिला आणि आश्चर्य म्हणजे त्या आदेशाला सर्वांनी नम्रतेने मान्यता दिली. त्या रात्रीपासून राज्यात न्याय आणि शांततेची नवीन लाट निर्माण झाली. याच राज्याच्या सीमेलगत एक प्राचीन शिवमंदिर होते, जे जंगलाच्या मध्यभागी वसलेले होते. त्या मंदिरात राहणारा एक साधा पुजारी दर प्रदोषकाळी एकटाच पूजा करत असे. एकदा त्याच्याकडे दूरच्या गावातून आलेला एक थकलेला प्रवासी थांबला. त्याच्या जीवनात अपयशाशिवाय काहीच उरले नव्हते. पुजाऱ्याने त्याला प्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले आणि त्याच संध्याकाळी त्याला पूजेत सहभागी करून घेतले. त्या प्रवाशाने डोळे मिटून शिवनामाचा जप केला आणि त्याच्या अंतःकरणातील वेदना अश्रूंमधून वाहून गेल्या. काही दिवसांतच त्याला नवजीवन मिळाले आणि तो पुजाऱ्याचा शिष्य बनला. या लहानशा घटनेतून मंदिराची कीर्ती दूरवर पसरली आणि लोक समजू लागले की प्रदोष व्रत केवळ मोठ्या राजांसाठी नाही, तर सामान्य माणसालाही जीवनाचा अर्थ शिकवणारे आहे. याच काळात एका नदीकाठी वसलेल्या गावात दर प्रदोषकाळी सामूहिक पूजा सुरू झाली. गावकरी आपापली कामे लवकर आटोपून मंदिरात जमा होत आणि स्त्री पुरुष वृद्ध बालक सगळेच शांतपणे बसून शिवमहिमेचे गायन करत. त्यावेळी नदीचे पाणीही अधिक निर्मळ दिसे आणि चंद्रप्रकाशात ते चांदीसारखे चमके. ऋषी म्हणत की जेव्हा समुदाय एकत्र येऊन श्रद्धेने पूजा करतो तेव्हा त्या भूमीवर विशेष कृपा होते आणि खरंच त्या गावात रोगराई कमी झाली आणि परस्पर प्रेम वाढले. या सर्व घटनांमुळे प्रदोष व्रताचा प्रभाव अधिक गहिरा होत गेला आणि लोकांच्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होत गेला. महादेवाची करुणा प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने स्पर्श करत होती आणि संध्याकाळच्या त्या पवित्र क्षणाची वाट पाहणे हेच लोकांच्या दिवसाचे केंद्र बनले. अशा रीतीने प्रदोष व्रताने राजमहल, मंदिर, वन, नदी आणि सामान्य जनजीवन या सगळ्यांना एका अदृश्य भक्तिसूत्रात बांधून ठेवले आणि त्या सूत्रातूनच धर्माची अखंड ज्योत प्रज्वलित राहिली. प्रदोष व्रताच्या या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण भूमीवर एक वेगळाच आध्यात्मिक स्पंदन निर्माण झाले होते आणि त्या स्पंदनाचा सर्वात खोल परिणाम मानवाच्या अंतर्मनावर होत होता. पूर्वेकडील दिशेला उभ्या असलेल्या घनदाट वनराजीत एक प्राचीन तपोवन होते, जिथे अनेक ऋषी आपापल्या तपश्चर्येत मग्न होते. त्या तपोवनात एका महान ऋषींचा आश्रम होता, ज्यांनी आयुष्यभर मौन आणि साधनेचा मार्ग स्वीकारला होता. लोक म्हणत की त्यांनी महादेवांना प्रत्यक्ष पाहिले आहे. एकदा त्या ऋषींनी आपल्या ध्यानातून बाहेर येऊन शिष्यांना बोलावले आणि सांगितले की येणाऱ्या काळात लोकांना बाह्य वैभवापेक्षा अंतःशुद्धीची गरज अधिक भासणार आहे आणि त्यासाठी प्रदोष व्रत हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्या दिवशी त्यांनी प्रथमच तपोवनात सामूहिक प्रदोष पूजा केली. संध्याकाळच्या वेळी सर्व ऋषी नदीत स्नान करून ओले वस्त्र परिधान करून शांतपणे शिवलिंगाभोवती बसले. वातावरणात धूपाचा सुगंध आणि मंत्रांचा गंभीर नाद भरून राहिला. त्या क्षणी आकाशात ढग हलकेच सरकले आणि चंद्रप्रकाश शिवलिंगावर पडताच सर्वांना दिव्य आनंदाचा अनुभव आला. ऋषींनी सांगितले की या व्रतामुळे मनुष्याला केवळ ऐहिक सुखच नाही, तर आत्मज्ञानही प्राप्त होते. याच तपोवनात एक गर्विष्ठ विद्वान आला होता, जो आपल्या ज्ञानावर अत्यंत अभिमान बाळगत होता. तो ऋषींच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करत होता, परंतु एका प्रदोषकाळी त्याने नकळत पूजा पाहिली आणि त्या शांततेने त्याचे हृदय स्पर्शले. त्यानेही उपवास केला आणि मन एकाग्र केले. काही दिवसांतच त्याच्या अहंकाराचा भार हलका झाला आणि तो नम्र बनला. त्याने ऋषींना नमस्कार करून सांगितले की ज्ञानाला भक्तीची जोड नसेल तर ते कोरडे ठरते. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि प्रदोष व्रताचे खरे रहस्य उलगडून सांगितले की हा काळ मनुष्याला स्वतःशी संवाद साधण्याची संधी देतो. त्याच काळात पश्चिमेकडील एका विशाल नदीच्या तीरावर वसलेल्या नगरीत एक प्राचीन शिवमंदिर होते, ज्याची कीर्ती दूरवर पसरली होती. त्या मंदिरात दर प्रदोषकाळी दीपोत्सव साजरा केला जाई. हजारो दीपांनी मंदिर उजळून निघे आणि त्या प्रकाशात भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान झळके. मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेले वृद्ध भक्त आपल्या आयुष्यातील अनुभव सांगत आणि तरुण भक्त ते ऐकून प्रेरणा घेत. त्या नगरीतील एक व्यापारी नेहमीच लाभ आणि तोटा यांच्याच विचारात गुंतलेला असे. त्याचे मन अस्थिर होते. एका संताने त्याला प्रदोष व्रत पाळण्याचा सल्ला दिला. प्रारंभी त्याने केवळ व्यापार वाढावा या अपेक्षेने व्रत केले, पण काही काळातच त्याला जाणवले की मन शांत झाले आहे आणि निर्णय अधिक स्पष्ट होत आहेत. त्याने लाभाचा काही भाग मंदिर आणि गरिबांसाठी अर्पण केला आणि त्याच्या जीवनात समाधान आले.
या घटना पाहून लोक समजू लागले की प्रदोष व्रताचा फळ केवळ मागणीत नाही तर परिवर्तनात आहे. त्याच नदीकाठी राहणारा एक लहानशा गावात एक साधी स्त्री आपल्या कुटुंबासाठी दर प्रदोषकाळी व्रत करत असे. तिच्या श्रद्धेमुळे तिच्या घरात नेहमी शांतता नांदत असे. गावकरी तिला आदराने पाहत आणि तिच्या उदाहरणातून प्रेरणा घेत. त्या काळात ऋषी सांगत की जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघेही समान श्रद्धेने धर्माचे आचरण करतात तेव्हा समाज अधिक सशक्त होतो. प्रदोष व्रतामुळे लोकांच्या सवयी बदलू लागल्या. संध्याकाळी कलह थांबून मौन आणि प्रार्थनेची जागा निर्माण झाली आणि हळूहळू अधर्माची पावले मागे सरकू लागली. महादेवाची करुणा कुठेही मोठ्या चमत्कारातून नव्हे तर छोट्या बदलांतून प्रगट होत होती आणि हे बदलच मानवाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने उजाळा देत होते. अशा रीतीने प्रदोष व्रताने वनातील तपस्वी, नगरीतील व्यापारी, नदीकाठी राहणारे गावकरी आणि ज्ञानाचा गर्व बाळगणारे विद्वान या सगळ्यांच्या जीवनात वेगवेगळ्या रूपाने परिवर्तन घडवले आणि संध्याकाळच्या त्या पवित्र क्षणाचे महत्त्व अधिकाधिक गडद होत गेले. प्रदोष व्रताच्या या व्यापक प्रभावामुळे संपूर्ण भूमीवर धर्माची नवी लाट वाहू लागली होती आणि या लाटेत अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत होती. मध्य प्रदेशातील डोंगर रांगांनी वेढलेल्या एका दुर्गम भागात एक प्राचीन शिवालय होते, जे काळाच्या ओघात विस्मरणात गेले होते. त्या मंदिराजवळील गावातील लोक दैनंदिन संघर्षात अडकले होते आणि देवधर्माकडे त्यांचे लक्ष कमी झाले होते. एकदा त्या गावात एक तपस्वी संत बैलगाडीने आले. त्यांनी संध्याकाळी प्रदोषकाळी मंदिरात दीप लावला आणि शिवनामाचा जप सुरू केला. त्या दीपाच्या प्रकाशात मंदिराचा कळस पुन्हा उजळला आणि गावकऱ्यांच्या मनात श्रद्धेची ठिणगी पेटली. संतांनी गावकऱ्यांना प्रदोष व्रताची महती सांगितली आणि म्हणाले की संकटे बाहेर नसून आपल्या मनात असतात आणि प्रदोषकाळी केलेली प्रार्थना त्या संकटांना शांत करते. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच सामूहिक व्रत केले. स्त्री, पुरुष, वृद्ध, बालक सगळेच उपवास करून संध्याकाळी मंदिरात जमले आणि शिवलिंगावर जल अर्पण केले. त्या रात्रीपासून गावातील वैरभाव कमी झाला आणि परस्पर सहकार्य वाढले. त्याच प्रदेशात राहणारा एक कठोर योद्धा नेहमी युद्धाचीच भाषा बोलत असे. त्याला वाटे की सामर्थ्य हेच सर्व काही आहे. पण एका युद्धात झालेल्या जखमांमुळे तो अशक्त झाला आणि त्या संताच्या आश्रमात विश्रांतीसाठी आला. संतांनी त्याला प्रदोषव्रत करण्यास सांगितले. प्रारंभी त्याने अनिच्छेने हे केले, परंतु उपवास आणि ध्यानामुळे त्याच्या मनातील क्रोध निवळू लागला आणि त्याला जाणवले की खरे सामर्थ्य संयमात आहे. काही काळातच तो योद्धा लोकांचे रक्षण करणारा न्यायप्रिय रक्षक बनला. या घटनांनी सिद्ध केले की प्रदोषव्रत मनुष्याच्या स्वभावात मूलभूत परिवर्तन घडवू शकते. याच काळात एका राजकन्येने आपल्या पित्याच्या राज्यात दुष्काळ आणि रोगराई पाहिली. तिच्या मनात करुणा दाटून आली आणि तिने प्रदोषव्रत करून महादेवाची आराधना करण्याचा संकल्प केला. राजवाड्यातील अंतःपुरात तिने संध्याकाळी दीप लावून शिवपूजन केले आणि गरीब प्रजेसाठी अन्नदान सुरू केले. काही महिन्यांतच पावसाने हजेरी लावली आणि रोगराई कमी झाली. प्रजेने हे सर्व महादेवाच्या कृपेचे फळ मानले आणि राजकन्येच्या भक्तीला आदराने पाहिले. ऋषी सांगतात की जेव्हा शासक वर्ग श्रद्धेने व्रत करतो तेव्हा संपूर्ण राज्याला त्याचा लाभ होतो. त्याचवेळी एका नदीकाठी राहणारा एक वृद्ध नावाडी दर प्रदोषकाळी आपल्या नौकेवर दीप लावत असे आणि शिवनामाचा जप करत असे. त्याच्या साध्या भक्तीने नदीवर प्रवास करणाऱ्यांना सुरक्षितता मिळत असे. लोक म्हणत की त्या नावाडीची नौका कधीही संकटात सापडत नाही. या छोट्या पण भावपूर्ण घटनांनी लोकांच्या मनात श्रद्धा अधिक दृढ झाली आणि प्रदोषव्रत केवळ मंदिरापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनले. संध्याकाळचा तो क्षण लोकांसाठी आत्मपरीक्षणाचा काळ ठरू लागला आणि महादेवाशी नातं अधिक जवळचे झाले. वनातील शांतता, राजवाड्यातील शिस्त आणि गावातील साधेपणा या सगळ्यांना जोडणारा एकच धागा होता, तो म्हणजे प्रदोषव्रत. आणि या धाग्यामुळेच संपूर्ण समाज अधिक संतुलित आणि शांत होत गेला. प्रदोषव्रताची ही जीवनशैली आता समाजाच्या प्रत्येक थरात झिरपली होती आणि लोकांच्या दैनंदिन आचरणात संध्याकाळचा तो पवित्र क्षण केंद्रस्थानी आला होता. पश्चिम दिशेला समुद्राकडे उतरणाऱ्या विस्तीर्ण भूमीवर एक प्राचीन बंदर नगरी वसलेली होती, जिथे व्यापारी दूरदेशी प्रवासासाठी नौका सजवत आणि समुद्र देवतेची आराधना करत. परंतु या नगरीत एक जुने शिवमंदिर होते, जे खडकाळ टेकडीवर उभे होते. त्या मंदिरात राहणारा एक वृद्ध पुजारी दर प्रदोषकाळी समुद्राच्या गर्जनेतही शांतपणे शिवलिंगावर जल अर्पण करत असे.
एकदा समुद्रात भीषण वादळ उठले आणि अनेक नौका संकटात सापडल्या. व्यापारी भयभीत झाले आणि मंदिरात धाव घेतले. त्या दिवशी प्रदोषकाळ सुरू होताच पुजाऱ्याने सर्वांना उपवास आणि प्रार्थनेचा संकल्प दिला. सर्वांनी एकत्र येऊन शिवनामाचा जप केला आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच वादळ निवळले आणि नौका सुरक्षित परतल्या. त्या घटनेनंतर समुद्रकाठच्या लोकांना समजले की प्रदोष व्रत हे केवळ भूमीपुरते मर्यादित नाही, तर सृष्टीतील प्रत्येक तत्वावर त्याची कृपा पसरते. याच नगरीतील एक तरुण खलाशी नेहमीच अस्थिर मनाचा होता. त्याला भविष्यातील भीती सतावत असे. पुजाऱ्याने त्याला प्रदोषव्रत करण्यास सांगितले. काही आठवड्यांतच त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि तो आत्मविश्वासाने प्रवास करू लागला. त्याच काळात अंतर्भागातील डोंगरात राहणाऱ्या एका आदिवासी समाजानेही या व्रताची महती ऐकली. त्यांच्या जीवनात निसर्ग देवतेचे स्थान मोठे होते, परंतु शिवलिंगाच्या रूपातील आदिशक्तीची ओळख त्यांना नव्याने झाली. त्यांनी आपल्या वनदेवतेच्या पूजेसोबत प्रदोषकाळी शिवपूजन सुरू केले. त्यामुळे त्यांच्या समाजात एक नवा धार्मिक समतोल निर्माण झाला. ऋषी म्हणत की शिव सर्वांचा आहे आणि प्रदोष व्रत हे त्या व्यापकतेचे प्रतीक आहे. त्या डोंगराळ भागात एक प्राचीन गुहा होती जिथे साधक ध्यान करत असत. एका तरुण साधकाने तिथे प्रदोषकाळी ध्यान सुरू केले. अनेक दिवसांच्या साधनेनंतर त्याला अंतःकरणात विलक्षण प्रकाश जाणवला आणि त्याने आपल्या गुरूंना सांगितले की त्या क्षणी त्याला स्वतःच्या मर्यादा विरघळल्यासारख्या वाटल्या. गुरूंनी स्पष्ट केले की प्रदोष काळ हा अहंकार विसर्जनाचा काळ आहे, जिथे मनुष्य स्वतःला विश्वाशी जोडतो. या अनुभवानंतर त्या साधकाने गावोगावी फिरून लोकांना प्रदोष व्रताचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. त्याच्या साधेपणामुळे लोक सहज प्रभावित होत आणि श्रद्धेने व्रत स्वीकारत. त्याचवेळी एका राजदरबारात दोन भावांमध्ये सिंहासनासाठी संघर्ष सुरू झाला होता. दरबारात तणाव निर्माण झाला आणि युद्धाची शक्यता निर्माण झाली. एका विद्वान ऋषींनी राजाला आणि त्याच्या पुत्रांना प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला. प्रारंभी दोघांनीही अनिच्छेने हे मान्य केले, परंतु काही प्रदोष काळानंतर त्यांच्या मनातील क्रोध कमी झाला आणि त्यांनी परस्पर संवाद सुरू केला. अखेरीस त्यांनी रक्तपात टाळून सामंजस्याचा मार्ग स्वीकारला. प्रजेला शांती मिळाली आणि राज्य वाचले. या घटनेनंतर दरबारात प्रदोष व्रताला विशेष मान दिला जाऊ लागला. या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली की प्रदोष व्रत संकटाच्या वेळी केवळ देवाची मदत मागण्याचे साधन नाही, तर संकट उद्भवण्यापूर्वी मनुष्याला संतुलित ठेवणारा आधार आहे. संध्याकाळचा तो क्षण लोकांना थांबायला, विचार करायला आणि स्वतःच्या आत डोकावायला शिकवत होता. आणि या आत्मचिंतनातूनच समाज अधिक परिपक्व आणि शांत होत गेला. महादेवाची कृपा हळुवारपणे पण ठामपणे प्रत्येकाच्या जीवनात उतरू लागली आणि प्रदोष व्रत ही केवळ परंपरा न राहता जीवनशैली बनत चालली. प्रदोष व्रताची ही जीवनशैली आता समाजाच्या प्रत्येक थरात झिरपली होती आणि लोकांच्या दैनंदिन आचरणात संध्याकाळचा तो पवित्र क्षण केंद्रस्थानी आला होता. उत्तरेकडील हिमालयाच्या कुशीत एक प्राचीन तीर्थक्षेत्र होते, जिथे बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग विराजमान होते. त्या ठिकाणी पोहोचणे अत्यंत कठीण होते, परंतु तरीही अनेक साधक आणि भक्त प्रदोष व्रताच्या दिवशी तेथे जाण्याचा संकल्प करत. एकदा दूरच्या प्रदेशातून आलेला एक वृद्ध दाम्पत्य त्या तीर्थासाठी निघाले होते. मार्गात थंडी, उपासमार आणि थकवा यांचा सामना करत असतानाही त्यांनी प्रदोषकाळी थांबून शिवनामाचा जप सोडला नाही. त्या निष्ठेमुळे त्यांना मार्गात योग्य आश्रय मिळत गेला आणि अखेरीस ते तीर्थस्थानी पोहोचले. तिथे प्रदोषकाळी त्यांनी केलेल्या पूजेमुळे त्यांच्या आयुष्यभराची साधना पूर्ण झाल्याची भावना त्यांच्या मनात बाटून आली. ऋषी म्हणत की प्रदोष व्रत हा भक्ताच्या प्रवासाला दिशा देतो. त्याच तीर्थक्षेत्रात राहणारा एक तरुण पुजारी सुरुवातीला केवळ परंपरेपोटी पूजा करत असे, परंतु वृद्ध दाम्पत्याची श्रद्धा पाहून त्याच्या मनातही भक्ती जागी झाली. त्याने प्रदोषकाळी मन एकाग्र करून पूजा सुरू केली आणि काही दिवसांतच त्याच्या मनातील चंचलता कमी झाली. त्याला जाणवले की पूजा ही कर्तव्य नसून संवाद आहे. त्याच काळात खालील दरीत वसलेल्या एका गावात लोकांमध्ये दीर्घकाळापासून जलवाटपावरून वाद सुरू होता. प्रत्येक प्रदोषकाळी गावात कलह होत असे. एका ज्ञानी वृद्धाने सर्वांना एकत्र बोलावून प्रदोष व्रत सामूहिकरित्या करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रारंभी लोकांनी संकोच केला, पण अखेरीस त्यांनी तो स्वीकारला. त्या संध्याकाळी सर्वांनी उपवास करून नदीकाठी शिवलिंगासमोर प्रार्थना केली आणि आपल्या मनातील अहंकार सोडण्याचा संकल्प केला. काही दिवसांतच त्यांनी परस्पर समजूत काढून पाण्याचे योग्य वाटप ठरवले आणि गावात शांती प्रस्थापित झाली. या घटनेनंतर लोकांना उमगले की प्रदोष व्रत हे केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक समस्यांवरही उपाय देते. त्याच काळात एका वनप्रांतरात राहणारा एक एकाकी शिकारी आपल्या कठोर जीवनामुळे अंतर्मनाने थकला होता. एका संताच्या संपर्कात आल्यावर त्याने प्रदोष व्रत स्वीकारले. उपवास आणि ध्यानामुळे त्याच्या जीवनातील हिंस्रता कमी झाली
आणि तो वनसंरक्षणासाठी कार्य करू लागला. ऋषी सांगतात की प्रदोष व्रत मनुष्याच्या कर्माला शुद्ध दिशा देतो. त्याचवेळी एका प्राचीन राजवाड्यातील राणी आपल्या पतीच्या दीर्घ आजारामुळे चिंतित होती. तिने प्रदोष व्रत करून महादेवाची प्रार्थना केली आणि संयमाने सेवा सुरू ठेवली. काही काळातच राजाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि राणीच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण झाली. दर प्रदोषकाळी राजवाड्यात शांतता आणि प्रार्थनेचे वातावरण निर्माण होऊ लागले. या सर्व घटनांनी समाजाला एक गोष्ट शिकवली की प्रदोष व्रत हे संकट दूर करण्याचे जादुई साधन नाही, तर संकट उद्भवण्यापूर्वी मनुष्याला संतुलित ठेवणारा आधार आहे. संध्याकाळच्या त्या क्षणी मन शांत झाले की निर्णय स्वच्छ होतात आणि जीवनाचा प्रवास सुलभ होतो. महादेवाची कृपा कोणत्याही एकाच रूपात बांधलेली नाही, ती भक्ताच्या भावनेनुसार प्रगट होते आणि म्हणूनच प्रदोष व्रत सर्व काळात सर्वांसाठी सारखेच पवित्र ठरते. अशा रीतीने हिमालयातील तीर्थ, वनातील साधक, नदीकाठी राहणारे गावकरी आणि राजवाड्यातील राणी या सगळ्यांच्या जीवनात प्रदोष व्रताने शांततेचा दीप प्रज्वलित केला आणि त्या दीपाच्या प्रकाशात धर्माची वाट अधिक स्पष्ट होत गेली. प्रदोष व्रताच्या या दीर्घ परंपरेने समाजाच्या मनावर इतका खोल ठसा उमटवला होता की लोक संध्याकाळच्या त्या पवित्र क्षणाकडे केवळ व्रत म्हणून नव्हे तर आत्मिक सण म्हणून पाहू लागले होते. मध्य भारतातील विस्तीर्ण पठारावर एक प्राचीन राजधानी वसलेली होती, जिथे राजदरबारात विद्वान, ऋषी आणि मंत्री एकत्र बसून राज्यकारभारावर चर्चा करत. परंतु या राजधानीत काही काळापासून न्यायव्यवस्था डगमगली होती आणि सामान्य जनतेच्या मनात असंतोष वाढत होता. अशावेळी एका महान तपस्वी ऋषींनी दरबारात येऊन राजाला प्रदोष व्रताचे स्मरण करून दिले. त्यांनी सांगितले की जेव्हा शासक स्वतः अंतःकरण शुद्ध करतो तेव्हाच न्यायनिर्णय योग्य होतात. राजाने त्यांच्या शब्दांचा आदर करून संपूर्ण राजधानीत दर प्रदोषकाळी शांतता पाळण्याचा आणि मंदिरात सामूहिक पूजा करण्याचा आदेश दिला. काही दिवसांतच न्यायालयातील निर्णय अधिक संतुलित झाले आणि लोकांचा विश्वास परत आला. त्याच काळात राजधानीच्या बाहेर एका झोपडीत राहणारा एक वृद्ध शिल्पकार होता, जो आयुष्यभर देवालयांची शिल्पे घडवत आला होता. परंतु वृद्धाप्य काळात त्याच्या हातातील बळ कमी झाले आणि तो निराश झाला होता. एका प्रदोषकाळी तो मंदिरात बसून शिवलिंगाकडे पाहत राहिला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मनातली वेदना अर्पण केली. त्या क्षणी त्याच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झाला आणि त्याने आपल्या शिष्यांना शिल्पकलेचे ज्ञान देण्याचा निश्चय केला. त्याच्या कलेतून तयार झालेल्या शिल्पांनी मंदिरांचे सौंदर्य वाढवले आणि त्याला अंतःशांती मिळाली. ऋषी म्हणतात की प्रदोष व्रत माणसाला आपले अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची प्रेरणा देते. त्याच राजधानीत एक तरुण नर्तकी दरबारात कला सादर करत असे, परंतु तिच्या मनात नेहमीच अस्थिरता होती. एका वृद्ध सेविकेने तिला प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने उपवास करून संध्याकाळी शिवमहिमेचे स्मरण केले आणि काही काळातच तिच्या नृत्यात स्थैर्य आणि भावनांची गहराई आली. दरबारातील लोकांनी तिच्या कलेचे कौतुक केले आणि तिला आत्मसन्मान मिळाला. या लहान पण महत्त्वाच्या बदलांनी लोकांना जाणवले की प्रदोष व्रत प्रतिभेला योग्य दिशा देते. त्याचवेळी राजधानीपासून दूर असलेल्या एका रणांगणावर दोन राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. युद्ध टाळण्यासाठी दोन्ही बाजूंच्या दूतांनी एकत्र येऊन प्रदोषकाळी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. त्या संध्याकाळी रणांगण शांत होते आणि दोन्ही बाजूंनी शिवनामाचा जप करण्यात आला. त्या शांततेतूनच संवाद सुरू झाला आणि युद्ध टळले. प्रजेला दिलासा मिळाला. या घटनेनंतर लोक म्हणू लागले की प्रदोष व्रत हे रक्तपात थांबवणारे अमृत आहे. राजधानीतील मंदिरांमध्ये त्या घटनेनंतर विशेष प्रदोष पूजा सुरू झाली आणि दर संध्याकाळी शंखनादात एक वेगळाच गांभीर्य जाणवू लागलं. सामान्य नागरिकही आपापल्या घरांमध्ये दीप लावून मनन करू लागले. प्रदोषकाळी शहराचा गोंगाट थांबत असे आणि त्या क्षणात प्रत्येकजण स्वतःशी प्रामाणिक संवाद साधत असे. या आत्मसंवादातूनच समाज अधिक सुसंस्कृत होत गेला आणि अधर्माचे मूळ हळूहळू सुकू लागले. महादेवाची कृपा कुठेही जोरात नाही तर शांततेत अनुभवायला मिळते आणि ती शांतता प्रदोष व्रतानेच लोकांच्या जीवनात आणली होती. अशा प्रकारे राजधानीतील राजकारण, कला, युद्ध आणि सामान्य जनजीवन या सगळ्यांना स्पर्श करत प्रदोष व्रताने समाजाला अंतर्मुखतेचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर चालताना धर्म अधिक दृढ होत गेला. प्रदोष व्रताचा हा जीवनमार्ग आता पिढ्यानपिढ्या पुढे सरकत होता आणि प्रत्येक काळात त्याचा अर्थ अधिक गहिरा होत गेला होता. पूर्वी जे व्रत संकटात आधार देत होते ते आता समृद्धीतही विनय शिकवू लागले होते. उत्तर आणि दक्षिणेला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर एक प्राचीन नगर होते, जिथे विविध प्रदेशांतील लोक येत जात आणि वेगवेगळ्या परंपरा एकमेकांना भेटत. त्या नगरात दर प्रदोषकाळी सर्व व्यवहार थांबून दीप प्रज्वलित करण्याची प्रथा सुरू झाली होती
व्यापारी आपापल्या दुकानांमध्ये शिवनामाचा जप करत आणि प्रवासी मंदिरात विश्रांती घेत. ह्या शांततेमुळे नगरातील चोरी, फसवणूक कमी झाली आणि परस्पर विश्वास वाढला. त्याच नगरातील एक वृद्ध न्यायाधीश आयुष्यभर कठोर निर्णय देत आला होता. परंतु वृद्धत्वात त्याच्या मनात अनेक निर्णयांविषयी शंका निर्माण झाल्या. एका प्रदोषकाळी त्याने मंदिरात बसून दीर्घकाळ ध्यान केले आणि त्याला जाणवले की न्याय हा केवळ नियमांवर नव्हे तर करुणेवरही आधारलेला असतो. पुढील काळात त्याचे निर्णय अधिक संतुलित झाले आणि लोकांनी त्याला आदराने स्मरणात ठेवले. त्याच मार्गालगत एका लहानशा आश्रमात राहणारा एक तरुण शिष्य आपल्या गुरूंच्या मृत्यूनंतर एकटा पडला होता. प्रदोषकाळी त्याने शिवलिंगासमोर आपले भय आणि दुःख मांडले आणि त्या शांततेत त्याला अंतःकरणातून धैर्य मिळाले. त्याने आश्रमाची जबाबदारी स्वीकारली आणि पुढील शिष्यांना घडवले. ऋषी म्हणत की प्रदोष व्रत शोकाला शक्तीत रूपांतरित करते. त्याच काळात एका राजमातेला आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता सतावत होती. तिने प्रदोष व्रत करून संयमाने प्रतीक्षा करण्याचा संकल्प केला आणि मुलाला योग्य शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. काही वर्षांतच तो पुत्र धर्मशील राजा बनला आणि प्रजेला न्याय देऊ लागला. या घटनांनी लोकांना जाणवले की प्रदोष व्रत त्वरित फल देण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत धैर्य देतो. त्याच वेळी एका प्राचीन मंदिरात राहणारा घंटानाद करणारा सेवक दर प्रदोषकाळी घंटा वाजवताना विशेष भाव ठेवत असे. त्याच्या साध्या सेवेमुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांना गूढ शांतता अनुभवायला मिळे. लोक म्हणत की त्या घंटानादात महादेवाचा आशीर्वाद दडलेला आहे. या सगळ्या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होत गेली की प्रदोष व्रत कुणाला मोठे बनवत नाही तर प्रत्येकाला आतून शुद्ध बनवते. संध्याकाळचा तो क्षण लोकांना थांबून विचार करायला शिकवत होता आणि त्या विचारातूनच जीवन अधिक योग्य दिशेने वळत होते. महादेवाची कृपा कुठेही गडगडाटात नाही तर या शांत परिवर्तनात होती आणि म्हणूनच प्रदोष व्रत काळ बदलला तरी त्याचे महत्त्व अबाधित राहिले. समाजाच्या स्मृतीत तो क्षण पवित्र ठरला आणि पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक दीप बनून राहिला. प्रदोष व्रताच्या या दीर्घ आणि पवित्र प्रवासाचा शेवट जसा जवळ येत होता तसा त्याचा अर्थ अधिक व्यापक आणि गहिरा होत गेला होता. कारण आता लोकांना हे उमगले होते की प्रदोष व्रत हे केवळ संकट निवारणाचे साधन नसून जीवनाला संतुलित ठेवणारी साधना आहे. काळाच्या ओघात अनेक राजे गेले, अनेक नगरे नष्ट झाली, अनेक वन उजाड झाली, पण संध्याकाळचा तो पवित्र क्षण मात्र अजूनही तसाच राहिला, कारण तो क्षण माणसाच्या अंतर्मनाशी जोडलेला होता. एका वृद्ध ऋषींनी आपल्या अंतिम उपदेशात सांगितले की जो मनुष्य दर प्रदोषकाळी थांबून स्वतःकडे पाहतो तो आयुष्यभर भरकटत नाही. त्यांच्या आश्रमात शेवटच्या प्रदोषकाळी शिष्य, गुरु, स्त्री, पुरुष, राजा, प्रजा सगळे एकत्र जमले आणि शिवलिंगासमोर मौन पाळून प्रार्थना केली. त्या मौनात कोणतेही शब्द नव्हते, पण समाधान होते. त्या क्षणी असे वाटले की महादेव स्वतः त्या आश्रमात विराजमान झाले आहेत आणि प्रत्येकाच्या मस्तकावर कृपादृष्टी टाकत आहेत. नदी शांत वाहत होती, वाऱ्याची हलकी झुळूक वाहत होती आणि चंद्रप्रकाशात सृष्टी जणू स्थिर झाली होती. या क्षणाने सर्वांना शिकवले की प्रदोष व्रताचा खरा फल चमत्कारात नाही तर अंतःशांतीत आहे. पुढील पिढ्यांनी या परंपरेला जपले आणि आपल्या जीवनात संध्याकाळच्या त्या क्षणाला पवित्र मानले. शेतकरी आपल्या शेतात, राजा आपल्या राजवाड्यात, ऋषी आपल्या आश्रमात आणि माता आपल्या घरात सर्वांनीच प्रदोषकाळी मन शांत करून शिवनामाचे स्मरण केले. या सामूहिक स्मरणामुळे समाज टिकून राहिला आणि धर्माची ज्योत अखंड तेवत राहिली. म्हणूनच आजही जेव्हा संध्याकाळी दिवस मावळतो आणि रात्र हळूच अवतरते तेव्हा तो केवळ वेळेचा बदल नसतो तर आत्म्याला जाग करणारा क्षण असतो आणि तोच क्षण प्रदोष व्रताच्या रूपाने महादेवाने मानवाला दिलेलं अमूल्य वरदान आहे. दोष व्रताच्या या पवित्र कथेला योग्य अशी पूर्णता देताना एकच सत्य उजळून उरते की ही कथा एखाद्या काळात घडून संपलेली नाही तर ती प्रत्येक युगात प्रत्येक भक्ताच्या हृदयात पुन्हा पुन्हा जन्म घेणारी आहे. जेव्हा जेव्हा संध्याकाळचा तो शांत क्षण येतो आणि दिवसाचा थकवा मावळतो तेव्हा त्या संधिकाळात महादेव अजूनही आपल्या भक्तांकडे करुणेने पाहत असतात. वनातील ऋषींची तपश्चर्या, राजांच्या संयमाची परीक्षा, मातांच्या निस्वार्थ प्रार्थना, शेतकऱ्यांची आशा, योद्ध्यांचे रूपांतर, साधकांचे मौन आणि सामान्य माणसाची श्रद्धा या सगळ्यांचा संगम म्हणजेच प्रदोष व्रत आहे.
ही कथा इथे शब्दांत संपत असली तरी तिचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनात पुढे चालू राहतो, कारण जोपर्यंत माणूस स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो तोपर्यंत प्रदोष काळ जिवंत असतो. महादेव कुठे दूर कैलासावर नाहीत, तर त्या शांत क्षणी मन निर्मळ झाले की ते तिथेच प्रगट होतात. म्हणूनच या कथेचा शेवट एखाद्या चमत्काराने नाही, तर एका गूढ शांततेने होतो, जिथे नदी वाहत राहते, दीप मंदपणे तेवत राहतो आणि भक्ताच्या हृदयात एकच भावना उरते की जीवनात कितीही अंधार असला तरी संध्याकाळच्या त्या पवित्र क्षणी शिवनाम घेतले की मार्ग सापडतो. आणि म्हणूनच प्रदोष व्रत हे केवळ कथा नाही, तर जीवनाला योग्य दिशा देणारे शाश्वत सत्य आहे. हे सत्य जपणे हाच या कथेचा खरा अंत आणि खरा प्रारंभ आहे. भक्तांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि हर हर महादेव असा भक्तिभावाने कमेंट करा. या पवित्र कथांच्या माध्यमातून शिवभक्तीचा दीप आपल्या जीवनात सतत तेवत राहू द्या. तुमचा एक सबस्क्राईब हा केवळ पाठिंबा नाही, तर धर्म परंपरेची सेवा आहे. कथा ऐकताना जे भाव मनात उमटले ते कमेंटमध्ये लिहा, कारण भक्ती व्यक्त झाली की ती अधिक दृढ होते. आपल्या मित्रपरिवारापर्यंत ही कथा पोहोचवा, जेणेकरून अधिक लोकांच्या जीवनात प्रदोष व्रताचा पवित्र प्रकाश पोहोचेल.